आज आपण पाहणार आहोत 34 साईजच्या ब्लाऊजची पूर्ण टीचिंग पाहणार आहोत आणि ब्लाऊज म्हणजे कमी वेळेमध्ये कसं शिवायचं ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकदम परफेक्ट हा व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजची फिटिंग म्हणजे कशी करतात हे सुद्धा पाहायचं आहे। आणि आपण अस्तर जोडून घेताना काय काय म्हणजे परफेक्ट ठेवायचं आहे करून, म्हणजे तुमचा टायमिंग जो ब्लाऊजचा टायमिंग आहे तो 5-10 मिनिटांनी कमी होणार आहे तुम्ही जर असं ऑर्गनायझिंग करून ठेवलं तर आता पाहूया आपण काय काय करायचं आहे आपल्याला। तर आम्ही पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अस्तर जोडतानाच आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। अस्तर जोडतानाच आता कसं मला हे तुम्हाला दाखवायचं, त्यासाठी मी हे तुम्हाला ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी, नाहीतर अस्तर जोडतानाच मी हे सगळ्या गोष्टी करून घेत असते। आता हे पाहू शकता आपण ही कटोरी एकावर एक ठेवायची आणि कमी जास्त असेल तर कट करून टाकायची, कारण हा फास्टमध्ये तुमचा वेळ वाचण्यासाठी हा व्हिडिओ आहे। अगोदर काय काय काळजी घ्यावी लागते ब्लाऊज स्टिच करण्याच्या अगोदर, तर ह्या गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत। आता हे टक्स झाला, आता ही क्रॉसपट्टी सुद्धा आपण पूर्ण दोन्ही जोडून झाल्यावर हे अशा एकावर एक ठेवायच्या आणि जर कमी जास्त असेल तर आपण ह्या व्यवस्थित अशा ह्या कट छट करून घ्यायचा, म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित येणार आहे, कमी जास्त होणार नाही, काळजी घ्यायची आहे। आता हा फ्रंट आहे, आता फ्रंट सुद्धा आपण दोन्ही जोडून झाल्यावर अगोदर काय करायचं, हे असं एकावर एक ठेवायचं आणि जे कमी जास्त भाग असेल तो असा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज कमी जास्त होणार नाही, गळा कमी जास्त होणार नाही। आता पाहू शकता हा एक साईड जास्त होती एक साईड कमी होती, तर आपण व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे। शोल्डर या प्रकारे अस्तर जोडून झाल्या तुम्हाला ही गोष्ट करायची आहे। आता दुसरं, आता ही मी काज बटन पट्टी सुद्धा करून ठेवलेली आहे आणि अशीच एकाला एक लावून ठेवायची, म्हणजे ब्लाऊज शिवताना सापडती नाही तर सापडत नाही। आता हे लटकन करून ठेवलेले आहेत मी बरोबर। आता हे पाइपिंग सुद्धा मी बनवून ठेवलेली आहे, अस्तर जोडतानाच तुम्हाला ही पाइपिंग सुद्धा करून ठेवायची आहे। आता ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं ब्लाऊज 10-15 मिनिटांनी वेळ वाचणार आहे आणि ब्लाऊज 10-15 मिनिटं तुमचं लवकर होणार आहे। तर या गोष्टी तुम्हाला नक्की पाळायच्या आहेत। आणि हे 34 साईजचं ब्लाऊज आहे, अंगावर माप घेऊन आपण हे व्यवस्थित कट केलेला आहे आणि आता कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे, तर तो सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे। कटिंग आणि टिचिंग दोन्ही जर तुम्ही पाहिलं तर एकदम परफेक्ट हे ब्लाऊज शिवून तयार होणार आहे। तर आता हे पाहूया, आता आपण कटोरी जोडून घेऊया। या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा वेळ तुम्हाला वाचवायचा आहे। अस्तर जोडता जोडताच हे कामं करून घ्यायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ ठेवायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटं तुमचा वेळ ब्लाऊजमध्ये वाचणार आहे आणि आपण सुद्धा पाहणार आहोत आपला ब्लाऊज किती वेळेमध्ये होणार आहे। किती मिनिटामध्ये आपला ब्लाऊज होणार आहे ते सुद्धा आपण चेक करणार आहोत, कारण आपण हे डायरेक्ट तुम्हाला मी दाखवत आहे, कारण याच्यामध्ये कटिंग वगैरे काहीच करता येणार नाही, म्हणजे व्हिडिओ कट वगैरे काहीच करता येणार नाही, कारण मी डायरेक्ट किंवा स्पीड सुद्धा वाढवता येणार नाही। पाहू शकता या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। स्टेप बाय स्टेप केलं की वेळ वाचतो।
शिलाई मार्जिन आहे ती अर्धा इंच ठेवायची आहे, कारण ब्लाऊज आताचे ब्लाऊज खूप पातळ आहेत किंवा उकलण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी जास्त मार्जिन ठेवायचे आहे तुम्हाला. तर पाहू शकता व्यवस्थित अशी कटोरी आलेली आहे. आणि हे स्टेप बाय स्टेप काम केल्यामुळं ब्लाऊज एकदम परफेक्ट पटकन आणि अंगावर माप घेतल्यामुळं काय होणार आहे, आपला वेळ कसा वाचणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करत चला, कारण अजून कोणाला याचा फायदा होणार आहे. पाहू शकता या असं फास्टमध्ये आपलं काम सुरू आहे. आणि दोरा तुटू नये त्यासाठी तुम्हाला ही जे दोरा आहे तो जास्ती काढायचा आहे, म्हणजे सुईतून दोरा धागा निघत नाही. ते सुद्धा तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे, नाहीतर तुमचं वेळ दोरा वळवण्यातच जातो. आणि फिनिशिंग देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आपल्याला ब्लाऊज एकदम परफेक्ट असं हे फिनिशिंग यायलाच पाहिजे, तरच गिऱ्हाईक आपल्याला ब्लाऊज देतात, नाहीतर देत नाही. कसंही वाकडं तिकडं शिवलं तर पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा फ्रंट तयार झालेला आहे. आता आपण या साईडचं पहा, काज बटन पट्टी तयार करून ठेवल्यामुळं घेतली की लगेच लावली तयार झालं. नाही तर कपडा शोधा, आणि अस्तर जोडताना आपल्याकडं कपडे बरोबर तिथं जवळच असतात, शोधायची वगैरे अजिबात गरज पडत नाही. आता आपल्याला ही मशीन चाय करायचं, त्याच्यामुळे मी खालून लावते. तर ही आहे वेळ बचत करण्याची परफेक्ट पद्धत. आता आपण चेक करायचं आहे आपली काज बटन पट्टी बरोबर झाली आहे की नाही, चेक करायचं. आणि झाली नसली तर हे असं कट करून टाकायचं. हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे की आपलं दोन्ही पण गळे बरोबर झाले आहेत की नाही, हे सुद्धा चेक करायचं आहे.
आता पाहू शकता एक गळा झालाय कमी, एक गळा झालाय जास्त. तर तो का झाले ते पण मी सांगते. याचा जो आकार आहे हा थोडासा गोल आहे आणि याचा थोडासा आपल्याला कमी वाटतो. त्यासाठी आपण हे गोल आकार करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्हीही गळे आपले परफेक्ट होणार आहेत. तर हे पाहू शकता दोन्ही तेवढेच अंतर. तर तुम्हाला या प्रकारे ब्लाऊज शिवायचे आहेत परफेक्ट. आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज कसे करायचे ही पण ही ट्रिक्स आहे. लगेच जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे शोल्डर सुद्धा कमी जास्त होऊ नये त्याची आपण काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला लावून घ्यायचं आहे गोटपट्टी. टेन्शन हे चेंज करायचं आहे. पाहू शकता वन साइड टेन्शन आपण हे लावून घ्यायचं आहे. सुरुवात करायची आहे पट्टी जोडायला. आता इथं हा व्ही गळा आहे त्याच्यामुळे हे इथं अशी लाईन ओढून घ्यायची, म्हणजे आकार जिथून आपल्याला व्ही गळा आहे तिथून आपलं बरोबर आपल्याला सुई खाली ठेवून व्यवस्थित आकार घ्यायचा आहे. आणि ती थोडीशी पट्टी आपल्याला वरची पट्टी ओढून घ्यायचा, म्हणजे गळा एकदम आहे तसा परफेक्ट बसतो, नाहीतर थोडासा लूज पडतो. आणि गळा जर तुमच्याकडं म्हणजे तुमच्या हाताने जर कटिंग जर गळा मोठा झाला असेल तर तुम्हाला ही पण आयडिया वापरायची की वरची पट्टी आहे ती थोडीशी खेचून धरायची. खालचा कपडा लूज पडतो, वरची पट्टी फिट्ट होते, म्हणजे गळा ऑटोमॅटिक तुमचा कमी होतो. अशी ही सुद्धा गळा मोठा झाल्यावर ही ट्रिक्स वापरू शकता. चला आता हे आपली पायपिंग पट्टी जोडून तयार आहे. आपण हे काढून टाकायचं. आता इथं व्ही आकारच्या तिथं आपल्याला एक छोटासा कट द्यायचा आहे आणि गळा व्यवस्थित असा एक सारखा एका लाईनीत असा पलटून घ्यायची आहे पट्टी. तर पाहू शकता ही अशी सुरुवातीला जी केली आहे तशीच पट्टी शेवटपर्यंत तुम्हाला पकडायची आहे. तर तुमचं ब्लाऊज गळापट्टी व्यवस्थित एकसारखी दाबून येते. आणि तुम्ही पट्टी ओढल्यामुळं
जो आकार आहे गळ्याचा ते बरोबर तसंच दुमडलं जातं, नाही तर ढिल्लं झालं की वरची पट्टी दुमडताना आपल्याला कमी जास्त होती आणि पटकन अशी दुमडली जात नाही. तर गळा म्हणजे पायपिंग पट्टी थोडीशी खिचून धरल्यामुळं हा एक फायदा होऊ शकतो. हे पा असं केलं की लगेच पट्टी दुमडल्या जाते. आणि नक्कीच व्हिडिओ पुन्हा एकदा रिक्वेस्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन नवीन टिप्स, नवीन नवीन ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे. आणि नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही पायपिंग पट्टी फिनिशिंग, आतून सुद्धा बाहेरून सुद्धा तेवढंच अंतर आहे. आता म्हणजे अंगावर माप घेतल्याने कोणते फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. फायदा नंबर 1, तुम्हाला ब्लाउज अजिबात मोजायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला कमरेचं माप टाकायचं. कमरेचं माप आहे 28, तर 7 2 14 14 7.5 टाकून द्यायचं, 7 टाकून द्यायचं. पाहू शकता 7 इंच आपण टाकलेलं आहे कंबर. आणि याला आपण आता व्यवस्थित इथं सेंटर आहे हे पॉइंट ठेवून द्यायचं आणि एकावर एक ठेवून, यामुळं तुमचं ब्लाऊज जर तुम्ही असं उलटं सुलटं करून जर शिवलं तर तुमच्या ब्लाऊजचे दोरे वगैरे निघत नाही. फिनिशिंग एकदम जबरदस्त दिसते. ओव्हरलॉक करायची अजिबात गरज पडत नाही. ही वाढीव पट्टी, एक्स्ट्राची पट्टी एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आता हे आपण फिटिंग कशी करायची, परफेक्ट फिटिंग कशी करायची, आता IMP व्हिडिओ आहे. कोणता आहे? IMP व्हिडिओ. कारण यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी परफेक्ट एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर आता हे व्यवस्थित शोल्डर आपण ठेवायचे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं, म्हणजे शोल्डर कमी जास्त होत नाही. आता आपल्याला काय पाहायचं आहे, फिटिंग करायची आहे. अगोदर सर्वात प्रथम मोंढे, आपण मोंढ्यावर फिटिंग करणार आहोत. एकदम सोपी पद्धत, एकदम सोपी. तुम्हाला ब्लाऊज मोजायची गरज नाही, कारण हे 34 साईजचं ब्लाऊज आहे. अंगावर माप घेतलेले आहेत, त्यामुळं आपला वेळ बचत होणार आहे. शिवताना सुद्धा छाती मोजायची आहे. आता इथं कट दिलेला आहे, हा टेप उचलायचा आणि या कटवर ठेवायचा. पाहू शकता. आता हा टेप उचलायचा, या कटपासून या कटवर ठेवायचा आणि पाहू शकता
34 साईजच्या ब्लाऊजला 38 इंच छाती यावी लागती तरच ब्लाऊज बसतं, नाही तर बसत नाही. हे परफेक्ट आपलं म्हणजे जे मी माप टाकले होते ते परफेक्ट टाकले होते. तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे, नक्की पहा. त्याची लिंक सुद्धा मी देणार आहे. तर मी माप काय टाकले होते, उंची 13.5 इंच घेतली होती, 14 इंच 14.5 इंच 1 इंच एक्स्ट्रा घेतली होती. कारण आता आपण मोजूया आपली ब्लाऊजची उंची किती तयार झालेली आहे. तर पाहू शकता 13.5 इंच आपली उंची तयार झालेली आहे. मी 14.5 ठेवली होती. मोंढा मी 5.5 कापला होता. तर आपल्याला 8 इंच मोंढा होता पाहिजे होता. तर परफेक्ट 8 इंच 5.5 कापल्यामुळं आपल्याला 8 इंच मोंढा परफेक्ट झाला. आणि छाती आपल्याला 9.5 परफेक्ट पाहिजे होती. तर मी मार्जिन सहित 10.5 कापली होती. तर परफेक्ट आपली ही फिटिंग सुद्धा परफेक्ट आलेली आहे 9.5 वर. तर कटिंग आणि फिटिंग दोन्हीही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता, तरच तुम्हाला कळेल की अंगावर माप घेतल्यामुळं काय फायदे होतात. आता आपण हे सुद्धा एकाला एक लावून पाहायचं आहे. इथं सुद्धा गलती करायची नाही किंवा कंटाळा करायचा नाही. हे सुद्धा आपण एकावर एक ठेवायचं आणि पाहायचं आहे. ब्लाऊज बाही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण परत उकली. आता पाहू शकता जरी अस्तर मारून घेतलं तरी पण इथं थोडंसं कमी जास्त झालेलं आहे. ते मी आता व्यवस्थित करून घेते. तर हे आहे सगळ्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी कव्हर करून सांगितलेल्या आहेत. फिटिंग, टिचिंग, तर आता आपण बरोबर खड्ड्याला खड्डा घ्यायचा आहे. समोरची बाजू समोरच्या बाजूला जोडायची. घाई इकडचं तिकडचं इकडं जोडायचं नाही, नाहीतर ब्लाऊज पूर्ण बाही उकलूनच तुम्हाला परत करावी लागते. आणि थोडासा जो आपण पॉईंट दिलेला आहे, सेंटर दिलेला आहे, ते समोरच्या साईडला एकदम पाव इंच सरकवायचं. म्हणजे जो समोर खड्डा असतो तो खड्ड्यामुळं आपलं ब्लाऊजची साईड त्या साईडची म्हणजे समोरची साईड थोडीशी वाढलेली असते. तर त्याच्यामुळं आपल्याला समोर अगदी पाव इंच आपल्याला सरकून घ्यायचा. म्हणजे तेवढंच अंतरावर आपली बाही दोन्ही साईडला तेवढी कमी जास्त पडत नाही. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता बरेच जणांना 34 नंबर कसा येतो किंवा त्याचे माप काय असतात हेच माहीत नाही. तर जर तुम्ही छाती टेपनी जर मोजली आणि त्याची छाती जर 34 आली तर तुमचा नंबर 34 झाला हे समजून घ्यायचं. पण तुम्हाला 34ला 34 कापायची नसते, त्यामध्ये तुम्हाला 4 इंच ॲड करावं लागतं. तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं, नाही तर बसत नाही. तुम्हाला 10.5 इंच मार्जिन सहित कटिंग करावी लागते. आज माझी मशीन सुद्धा खूप छान चालली आहे, कारण एकदाही दोरा तुटलेला नाही आणि व्हिडिओमध्ये कोणतीच काटछाट होणार नाही. डायरेक्ट मी अपलोड करणार आहे, कारण तुम्हाला कळेल
की किती मिनिटामध्ये आपलं ब्लाऊज झाले. लगेच उलटून घेऊन पुन्हा एकदा त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारली म्हणजे आपली डबल शिलाई होती. आणि जिथं आपलं शोल्डरचं भाग आहे इथं पॉइंट तिथं येऊन थांबायचं. आता आपण सगळे माप करेक्ट टाकून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फक्त आता फटाफट शिलाईच मारायची. फक्त आपल्याला आता दंडगीर घ्यायचं आहे. एकच काम आपलं बाकी आहे दंडगीर घेण्याचं. एक तिल्ला खाली पडतोय. आणि पाहू शकता आपली बऱ्याच जणांची सरळ टीप येत नाही. तर ती काय येत नाही तर वाकडं तिकडं कटिंग, किंवा जो आपण बाही कापतो तो तुमचा उतार एकदम तुम्ही कमी देता. मी 3.5चा उतार देते, त्याच्यामुळे माझं शिलाई जी आहे ती एकदम परफेक्टली आलेला आहे. उरले हे असे दोरे कापून टाकायचे. फिनिशिंग दिसते. तुमची सवय जी आहे ती ब्लाऊजच्या ह्याच्यावरूनच समजते की तुम्ही किती दिवस झाले ब्लाऊज शिवताय. तुम्हाला काय काय गोष्टी याच्यामध्ये माहीत झालेल्या आहेत. फिनिशिंगसाठी काय काय करावं लागतं. पाहू शकता एकदम सरळ एका लाईनीत रेषा आलेल्या आहेत. तर यासाठी कटिंग तुमची इथे ज्यावेळेस आपण बाहीची कटिंग करतो उतार जो देतो त्याच्यावरच हे अवलंबून असतं. नाही तर तुमचं जर तुम्ही आता मी जर 3चा जर उतार 3.5चा जर उतार दिला असता तर माझं असं तिरकं झालं असतं. कसं झालं असतं तिरकं असं वाढलं असतं. पण मी 3.5चा उतार दिल्यामुळं परफेक्ट आलेला आहे. आणि हे पाहू शकता एकावर एक शिलाई एकदम सरळ, कुठं चोळ दिसत नाही. एकदम प्लेन बाही, प्लेन फिटिंग, कमी जास्त नाही. पाहू शकता एकदम प्लेन एका रेषेत. आता आपण पुन्हा एकदा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. कंबर आपलं बरोबर आलेलं आहे की नाही ते पण चेक करायचं. छाती आपली बरोबर आलेली आहे की नाही ती सुद्धा आपण एकदा चेक करायची. पूर्ण ब्लाऊज हे करण्यावर तर आपली छाती परफेक्ट आलेली आहे. फक्त कंबर मात्र थोडंसं लूज झालेलं आहे. तर आपण हे
तर असे ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचे असतील तर हे व्हिडिओ तुम्ही पाहत चला. म्हणजे छोटे मोठे ज्या ट्रिक्स असतात आता आपण हे सुद्धा मोजून घ्यायचं एकावर एक, म्हणजे कमी जास्त होणार नाही. 2.5 ते 3 इंचावर आपण हे ठेवून द्यायचं. हे असं 2-3 वेळेस मागं पुढं करायचं, म्हणजे दोरी एकदम फिट्ट बसती, तुटत नाही, काही नाही. तर पाहू शकता एकदम परफेक्ट ब्लाऊज किती मिनिटात तयार झाले ते पण पाहूया. तर हे मी पानगळा कापलेला होता. हे एकदम डार्क आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. तर पाहू शकता एकदम परफेक्ट गळा. कटोरी एकदम परफेक्ट. 34 साईजचं ब्लाऊज. तर अशीच व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.